त्यांचा सेम प्रश्न आहे, विवाहाचे योग कधी आहेत? यांच्या पत्रिकेचा विचार करतो. यांची जन्मतारीख सांगितलेली 6/6/1979, 17 म्हणजे संध्याकाळचे 5:45 कोल्हापूर, महाराष्ट्र. यांच्या पत्रिकेचा विचार करतोय. त्यांच्या 24 वर्ष लग्नाचे योग होते. वयाच्या 33 वर्षात लग्नाचे योग संभवत होते. 33 नंतर वयाच्या 38 वर्ष लग्नाचे योग संभवत होते. पण हे लग्नाचे योग याच्यापुढे यांच्या अनेक पत्रिकेचा विचार करता पत्रिकेमध्ये अशा अनेक दोष आहेत. वैवाहिक जीवनासाठी जर लग्न झालं तर वैवाहिक जीवनात सुख मिळेल शाश्वती नाही, कारण या पत्रिकेमध्ये अनन्यसाधारण दोष आहेत. म्हणजे आतापर्यंत 3 ते 4 वेळा लग्नाचे योग येऊन सुद्धा जर लग्न झालेलं नाहीये तर वयाच्या 38 नंतर वयाच्या चक्क वयाच्या 42-43 वर्ष लग्नाचे योग संभवतात. तर मधल्या काळात लग्न न होण्याचे अनन्यसाधारण कारण आहेत. जरी लग्न झालं असतं तरी वैवाहिक जीवनात पुरेपूर सुख निश्चित त्यांना मिळालं नसतं. हे यांच्या पत्रिकेतले काही ग्रहदोषांमुळेच आहे. नक्कीच. एकूणच त्यांच्या पत्रिका पाहता स्थिरता नाहीये. सर, ही स्थिरता राखण्यासाठी नेमके उपाय काय आहे? यांच्या स्थिरतेसाठी त्यांचं कर्मस्थान चांगलं असायला पाहिजे. यांच्या पत्रिकेचा आपण विचार जर करतो, यांच्या पत्रिकेमध्ये कर्मस्थानामध्ये यांच्या राहू नावाचा ग्रह, राहू सोबत यांच्या पत्रिकेमध्ये कोणता ग्रह आहे तर यांच्या पत्रिकेमध्ये राहू सोबत असणारा शनी नावाचा ग्रह कर्मस्थानामध्ये. गुरु कर्केचा उच्चच आहे, पण कर्मस्थान राहू गुरु युती असल्यामुळे यांच्या जे कर्म करतात त्याला यश मिळत नाही. यांना खोटारे, चिटर, लफंगे, चुकीचे लोक भेटतात. त्यामुळे जे काही करतात ते अपयश मिळत आहे. आणि लग्नाचा यांचा प्रश्न आहे सप्तम स्थानात रवी सोबत शुक्र, नीचभंग नावाचा योग. आणि नीचभंग नावाचा योगाचा शब्दशः अर्थ नीतीला मान्य अशी घटना यांच्या जीवनात घडू शकते. त्यावेळी मी मला सांगितल्याप्रमाणे तर लग्न झालं असतं तरी वैवाहिक सुख मिळालं नसतं किंवा वैवाहिक जीवन पुढे सुखकारक होणार नाही. मुराळा मी विनंतीवर सांगेन, मुराळ आपण आमच्या मेलवरती जो आम्हाला प्रश्न पाठवला होता त्याचं उत्तर आपल्या कार्यक्रम माध्यमातून देतोय. तर आपल्याला हा पत्रिकेतला नीचभंग नावाचा दोष आहे. पुढे 42 वर्ष लग्नाचे योग संभवतात आहे. मात्र 42-43 वर्ष दरम्यान लग्नाचे योग संभवतात. मात्र हा नीचभंग नावाचा योग आणि कर्माला आपल्या जे स्थिरता आयुष्यात मिळायला पाहिजे, मग मानसिक असेल, शारीरिक असेल, कौटुंबिक असेल, प्रापंचिक असेल, जे तुम्हाला स्थिरता मिळायचे हा कुयोग आणि हा नीचभंग नावाचा योग शांत जो पण निवारण करत नाही तो पण आपल्याला गती मिळेल शाश्वती नाही आहे. प्रियंका, दुसरी यांच्या पत्रिकेत गोष्ट आहे की पूर्ण अर्धकालसर्प नावाचा दोष आहे. अनेक मला या टीव्हीच्या चॅनलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपला किंवा मेलच्या माध्यमातून प्रश्न विचारले, सर तुम्ही कालसर्पाविषयी काय का बोलत नाहीये? तर कालसर्प एखाद्या पत्रिकेत दोष येतच नाही तर आम्ही सांगूच शकत नाही. तर यांच्या पत्रिकेमध्ये पूर्ण कालसर्प नाही पण अर्धकालसर्प नावाचा दोष आहे. आम्ही हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जे त्या धर्माला कर्माला मांडतात त्यांनी एक तर त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या पुढे त्र्यंबकेश्वर किंवा नरसोबाच्या वाडीला आम्ही हा विधी करण्यासाठी प्रवीण्य करतो. कोणी ज्योतिष म्हणजे व्यक्तिगत आमच्याकडे आमचे पौरोहित्य करणारे जे काय मंडळ आहेत त्यांच्याकडून केलं तरी मार्गी लागणार नाही. त्यामुळे तुम्ही त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे किंवा नरसोबाच्या वाडीला जाऊन तुम्ही जर हा कालसर्प शांत निवारण करताय, कोल्हापूर आल्यात म्हणून नरसोबाची वाडी म्हटलं तर तुम्ही तिकडे शांत निवारण करताय तर तुमच्या आयुष्याला गती मिळेल. आणि आयुष्यात जे प्रत्येक गोष्ट अडचणीची आहे ते किंवा स्थिरता मिळत नाही, ह्या दोषांचं निवारण करा. आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच स्थिरता मिळेल आणि आपला पुढचा मार्ग मोकळा असेल. प्रियंका, यांचं लग्न होण्यासाठी भाग्यात कर्केचा गुरु आहे. हा हुशार, एकदम विद्वान आणि हुशार आहेत, पण हुशार यांच्या काहीच कामाला येत नाहीये. कारण याचं आहे की यांच्या पराक्रम जगात द्वितीय स्थानाचा मालक जो आहे तो भाग्यात बसलेला आहे. आणि विशेष म्हणजे यांच्या पत्रिकेत पंचम स्थानाचा मालक आहे तोही भाग्यात आहे. आणि यामुळे घडतंय काय, ज्ञान आहे पण यांचा ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या व्यक्तींना होतो. दुसऱ्याने अनेकांची घरं स्थिर केले असतील, अनेकांचे संसार स्थिर केले असतील, पण स्वतः संसाराची गाडी रुळवण्यामध्ये अडचण येते. कारण हा नीचभंग नावाचा कुयोग हे दोष जर निवारण करतात मुराळजी तर माझा विश्वास आहे यांचं मंगलकार्य आटोपेल आणि आयुष्यामध्ये नक्कीच स्थिरता मिळेल. हे ईश्वराकडे प्रार्थना करून तुम्ही हे दोष निवारण करा. जीवनात सुखी आणि आनंदी जीवन नक्कीच होईल.